मंगलमय आशीर्वाद. गदाधर, या रणभूमीवर युद्ध चालू आहे. ते वीर आमच्या समोर युद्धासाठी उभे राहिले. ते पराभूत होऊन मार्गक्रमण करू लागले आणि अशा वेळी तुमची पावलं इथपर्यंत वळली गेली. आम्ही जाणतो, कारण जरी युद्धातून वीर गेले तरी पांडव कोणी सामान्य नव्हे. अनेक योद्धे पांडव कटकात ऐकतात. ताम्रध्वजात पाहत होता. ताम्रध्वज आमची एकच विनंती आहे. कोणती विनंती? जो अश्व तुम्ही बंधन केलात त्याच अश्वाच्या मुक्ततेसाठी गदाधराची पावलं इथपर्यंत वळली. नाट्यरत्न माननीय सागर सावंत, एक नाट्यप्रेमी सागर सावंत यांनी कलागुणांचा गौरव केला. त्यांचे आणि तुमचे आभार. ज्या अश्वाच्या मुक्ततेसाठी तुम्ही इथं आला, मग ते रणकंदन सुरू झालंय. तो अश्व जर सुखासुखी द्यायचा असता तर हा संघर्षात बळी पडला नसता. म्हणून चला, माझी तुम्हाला विनवणी आहे. अश्वाची मुक्तता होईल आणि अश्वाची मुक्तता केल्याशिवाय गदाधर सुद्धा माघारी जीवनाची गाडी थोडी विचाराने हा करे. जीवनाची गाडी थोडी विचाराने हा करे. वाट खळग्याची नको टोळी मारो. वाट खळग्याची नको तुगलो हिला तुबऱ्याला हिला तुबऱ्याला पिंडदाना असताली शोधिता वड्याला. पिंडदाना असताली शोधिता वड्याला. जीवनाची गाडी थोडी सन्माननीय उत्तम नाईक, सन्माननीय उत्तम नाईक याचकडून हे लाख म्हणून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचे तुमचे आभार म्हणून याचा स्वीकार. तसेच सन्माननीय समीर नार्वेकर याचकडूनही हे लाख म्हणून पारितोषिक आलंय. समीर नार्वेकर यांचे आभार म्हणून याचा स्वीकार. तसेच श्वेता शिवाजी सावंत याचकडूनही लाख म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सागर सावंत याचकडूनही 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. या सर्व बक्षिसात्यांचे आभार मानून संयुक्त दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं नटवरील नटसम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवणी मित्रत वेतभाव ऑप्टिशनचे मालक सन्मानित उदय सकपा याचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. दीपेश मसूरकर राहणार वराड याचकडून मोबाईल 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. संतोष कोरगावकर, हर्षद गावकर, अनघा सायगावकर, उत्कर्ष पालव याचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल पारितोषिक आलंय. तसंच कुमारी काव्या वैभव पालव हीचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. अनघा अशोक पालव यांच्याकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. मृण्मयी कृष्णा सांगवेकर हीचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. कुमारी आर्या राकेश चव्हाण हीचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. सन्मानित आशिष गावडे आणि विश्राम दोई यांच्याकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय. शुभम खेडेकर आणि सुरेखा खेडेकर राहणार दाबोली वेंगुर्ला यांच्याकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. आमचे मित्र सागर सावंत राहणार पावशी याचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. एक नाट्यप्रेमी श्वेता शिवाजी सावंत राहणार भांडू यांच्याकडून कलिता गौरवसाठी मोबाईल पारितोषिक आलंय. प्रमिला पांडुरंग सावंत यांच्याकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. आमचे मित्र वैभव पावसकर याचकडून मोबाईल 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. स्नेहा नवा हीचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 1000 रुपयाचा पारितोषिक आलंय. तसंच दिलीप गावडे राहणार भांडूर आणि दिलीप मांजरेकर राहणार कांबळेवीर याचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल पारितोषिक आलंय. सर्व बक्षिसात्यांचे आभार म्हणून नटवर नटसम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून या बहुमोल बक्षिसांचा स्वीकार करतो. तसंच सन्मानश्री विजय आकेरकर राहणार चिंचपोकळी याचकडून कलिता गौरवसाठी मोबाईल 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. आणि बापू केरकर याचकडून मोबाईल 200 रुपयाचा पारितोषिक आलंय. बक्षिसात्यांचे आभार म्हणून माझ्या संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं याचा स्वीकार करतो. साम्राज्य सावधान आहे, पण सावंताचा इच्छा देणारी
त्यांचा कटनायक हा भारत तुमच्या समोर अश्वमुक्ततेसाठी आलाय. पार्थराज हा. आणखी दुप्पट बळ आलं. अनेक वीर युद्धातून गेले, हुरळून नाही गेलो, पण दुप्पट बळाला याचंही कारण सांगतोय. ज्यांची ख्याती कीर्ती या जगविख्यात आहे ती कुणीही खोडू शकत नाही, असं ज्यांनी रणकंदन गाजविली गेली. अनेक जेते जगत जेते मारले गेले असे महान योद्धे आणि असे योद्धे रणभूमीवर प्रतिस्पर्धी म्हणून उभं राहणं हे आमच्या सारख्या योद्ध्याचं भाग्य होतं. ताम्रध्वज सौरथ तो नाही त्याची योग्यता काय हे लक्षात घेऊन क्षणभर का होईना आमची प्रशंसा तुमच्या मुखातून झाली. मग आमची तुम्हाला विनवणी आहे. कोणते? आम्ही जो धर्माय योग्य चालविलाय म्हणजे धर्मकार्य होय. ज्या योद्ध्याची ख्याती कीर्ती तुमच्या डोळ्यासमोर उभी आहे अशा योद्ध्यानं सहकार्य करून तुम्ही तुमच्या जीवनात पुण्य संचय निर्माण करा. पार्थराज, धर्मकार्य आहे. धर्म कार्य याची जाणीव मलाही आहे, पण ज्या शिवाच्या मातीत पत्रिकेचा भावार्थ आहे तो जर वीरानं वाचला आणि त्या वीरानं तो अश्वबंधन केला तर त्या वीराचा दोष आहे का? दोष त्या वीराचा नाहीये. मग ज्या वीरानं बंधन अश्व केला त्यानं शरणांगती पत्करावी हे वीर तत्वात शोभादायक आहे. ध्वज शरणांगती पत्कराचा याचा अर्थ नव्हे. तू वीर म्हणून या अश्वाला बंदिवान केलंय असं तुझ्या मतानं हा वीर आहे म्हणून तू केलंय. पण वीर केव्हा सिद्ध होतो? रणांगणावर दोन योद्धे युद्ध करत असताना एकाला जय दुसऱ्याला पराजय ठेवलेला असतो आणि त्यात सिद्ध होतो खरा विजयी झालेला वीर असतो. मग तुमचा आमचा द्वंद्व झाला नाही अर्थात आम्ही तुम्हाला वीर योद्धा म्हणून मान्य करू. पण तुम्ही जरी अजून युद्ध केला नाही तरी याच्यापूर्वी इथं ते युद्ध चालू आहे त्यामुळे अनुभव आला असेल तुम्हाला. मी अनुभवाच्या गोष्टी रणांगणात सांगत नाही. मी प्रत्यक्षाला प्रमाणाला महत्व देतोय. तुम्ही वीर योद्धे असाल, तुमचं सामर्थ्य तुम्हाला सिद्ध करायचं असेल, भारत तुमच्या समोर उभा आहे, तुम्ही करू शकता. पार्थराज, कुणाला भीती आहे तुमची? कारण तुम्ही महानाद आहे मी दाखविलं. पण पार्थराज, तुम्ही तो ऐश्व सोडिलात, ज्या धर्म कार्याला सुरुवात केलात, पण ज्यानं तुमचं अश्वबंधन केलंय त्या रत्नपुरात 6 शोभेत पूर्ण झाले. 7वा अश्वमेध चालू आहे. ज्यांनी एवढे घडविले, अनेक वैराची झुंडही दिली, स्वतःचे अश्व मुक्त करून ज्यांनी 6 अश्वमेध पूर्ण केले, पण तुमचा पहिला अश्वमेध पूर्ण होण्याअगोदर तुम्हाला टोळीदार केले. भविष्य काळाच्या उदरात काय सामावलंय हे पार्थाला जाणून घ्यायचं नाहीये. पार्थ वर्तमान काळाचा बांधील आहे आणि ह्या वर्तमान काळात या पार्थाचा तुला आव्हान आहे. मग काय आव्हान स्वीकारण्यासाठी ते मी उभा आहे आणि आज तुम्ही जर प्रतिवादी म्हणून राहिला तर तुमचा अपराधी म्हणून धरलाय.
बाग तूच त्याचा माळी विश्वाची बाग तूच त्याचा माळी तुझ्या हाती देवा तुझ्या हाती देवा न्याय मागतो मी न्याय मला समोर अनेक योद्धे उभे राहिले पण ज्यावेळी तुम्ही माझ्या समोर उभे राहिला त्यावेळी मी काय म्हटलं की तुमचं आगमन होता दुप्पट बळ माझ्यात आलंय आणि याचं कारण काय माहिती आहे का यापूर्वी जो समाज चालू असताना अनेक प्रसंग तुमच्या जीवनातही घडलाय ते दूर केला आणि हे धर्म कार्य पुढे चालू ठेवला मग ताम्रध्वज काय आहे ताम्रध्वजचं सामर्थ्य काय आहे हे तुम्हाला पटकून दाखवण्यासाठी पहा ज्या क्षणी ताम्रध्वज ज्या आपल्या बाळावर जन्म देत्या आई बापाची पुण्याई ठेवतोय आणि तुमच्या दिशेने सोडून तुम्हाला दूर करण्यासाठी आणि तुमचा व्रत मी उडवून दिलेले साम्राज्याच विजयी झालाय मग हे आनंदाचं व्रत माझ्या आम्हाला काहीच कळलं नाही पण चेतन घाडी यांकडून माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय तसेच गजानन गावकर यांकडून माझ्या कलागुणाचा गौरव करून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय तसेच आर्य उमरसकर या बालिकेने माझ्या कलागुणाचा गौरव करून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय या बक्षीसदात्यांचे आभार त्याचप्रमाणे वैभव पावसकर बुवा लक्ष्मण गावडे अणसूर राजन पालेकर राहणार तुळस आणि विकास परब राहणार रोणापाल सध्या राहणार दिवा यांनी मेघवर्णाच्या भूमिकेसाठी पारितोषिक दिले तसेच रविकांत सावंत राहणार कणकवली यांकडून दीप निरगुडे यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय तसेच भार्गवी मांद्रेकर राहणार कांबळेवीर इतकडून 100 रुपयाचा पारितोषिक आणि राजन पालेकर वेंगुर्ला यांकडून 100 रुपयाचा पारितोषिक दीप निरगुडे यांच्यासाठी स्वराज खानोलकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिले त्याचप्रमाणे दिलीप मांद्रेकर यांनी 200 रुपयाचं पारितोषिक दिले वेदिका वैभव पावसकर यांनी बहुमोल पारितोषिक दिले त्याचप्रमाणे दिया पालकर हिनेही बहुमोल पारितोषिक दिले त्याचप्रमाणे गजानन गावकर यांनी बहुमोल पारितोषिक दिले त्याचप्रमाणे अरुण पाटकर यांकडून कैलासवासी लोकराजा सुधीर कलिंगड यांच्या स्मरणार्थ आमचे मृदंगमणी किसन नेमणेकर यांच्या लग्नाचा गौरव करून पारितोषिक दिले त्यांच्या वतीने आभार युद्धासाठी गेलेला आनंदाच्या भरात तुमच्यापर्यंत आला कारण तुमची माहित होतं आणि पराक्रमाचा नेहरू म्हणून फार सेनापती पदाचे बहुमान शिवराज तुम्हाला दिले गेले आणि तेच अधिकार घेतले अश्व बंधन करून उभा राहिल्यावर अश्व मुक्ततेसाठी अनेक वीरांची पावलं इथं निर्माण झाली प्रत्येक वीराला आव्हान देण्याचं कार्य केलं युद्धातून अनेक वीर युद्धातून मागे गेले प्रत्येक प्रतिस्पर्धीवर उभे राहणारे अनेक योद्धे त्या युद्धभूमीवरून मागे परतले गेले पण त्यावर शस्त्र चालविणं हे दातिवंत योद्ध्याचं कर्तव्य नव्हे आणि अशा वेळी
रणभूमीवर उभा असताना धनुर्धारी पार्थ याचं आगमन माझ्यापर्यंत झालं. धनुर्धारी पार्थ? अयाळ भाऊ तुम्ही आपलं सगळं सन्मान करणारा महाराज ना. मग मला सांग पुढं काय घडलं? पिताजी, ज्यावेळी धनुर्धारी पार्थ आणि माझं समोरासमोर आव्हान होतात युद्धासाठी उभे राहिलो. खंडोर असं युद्ध पार्थ आणि माझ्यात झालं आणि ते युद्ध चालू असताना पिताजी माझ्या मुखातून निघणारे शब्द ज्या युद्ध भूमीवर उभा असलेला ताम्रध्वज, पण पार्थ म्हणजे कोणी सामान्य नव्हे, अशा महान योद्ध्यावर क्षणाचा वेळ न लाविता माझ्या मातृ पितृ दैवतेची पुण्याई धनुर्धारी पार्थ आणि वसुदेव नवकिंकर गोपाळ कृष्ण त्यावेळी तो रस्त्यावर दिसला. दोघांचे आगमन झालं. युद्ध चालू झालं. त्या युद्धात माझ्या बाणाच्या अग्रभागी माझ्या आईच्या तुमची पुण्याई ठेवली आणि पुण्याई ठेवलेल्या त्या बाणाच्या योगे करून पार्थ आणि कृष्ण या तारा या ताम्रध्वजाला हे ताम्रध्वज या तुमच्या मुलानं त्यांचा हे कोणते दीर्घ शब्द आपल्या मुखाने बाहेर पडले. समरांगणाच्या ठिकाणी वसुदेव देवकी नंदन गोपाल कृष्ण आणि धनुर्धारी पार्थ आणि उभ्या असताना अरे आई बापाची पुण्याई धनुष्य बाळाच्या अग्रभागी ठेवली आणि माझ्या धिक्कार असो, अरे धिक्कार असो तुझ्या जीवन चालताना. तुम्ही स्वतःच्या त्याला कारण आहे. अरे वैकुंठच्या नारळाचं दर्शन व्हावं म्हणून या रत्नपूरच्या साम्राज्यात 6 अश्वमेध यज्ञ परिपूर्ण झाले. अरे 7वा अश्वमेध पूर्ण होणार. माझ्या दयेचा देव साक्षात 8व्या अवताराला दिलेला वसुदेव देवकी नंदन गोपाळ कृष्ण. अरे स्वत चालीने या साम्राज्य हे असताना अरे तुझ्यासारख्या मूळ देवत्याला धनुष्याच्या अग्रभागी जन्म देणारा वात्याची पुन्हा एक पडावा शतयोजने दूर फेकण्याचा प्रयत्न केला. अरे धिक्कार असो तुझ्या जीवन जैताला. धिक्कार असो. पिताजी, किती उत्साहानं माझी पावलं तुमच्यापर्यंत वळली. तुमची पुन्हाही मी बाणाच्या अग्रभागी ठेवली. आता एक कारण होतं. युवराज, या जगात मला माझं मोठे पण नाही हे करायचं. लक्षात ठेव. मी उभा आहे तर अरे स्वतःच अस्तित्व स्वतःचा मोठेपणा जगविख्यात व्हावा. या जगाला तुला मोठं म्हणावं. जगावर तुझे नाव लौकिक व्हावं म्हणून माझ्या दयेचा देव आणि साक्षात गोपाल कृष्ण अरे रत्नपूरच्या साम्राज्यात अरे त्या माझ्या दयेच्या देवाचा रथ छत्रयोजने दूर फेकला गेला. क्षमा कर. बाबा म्हणण्याच्या लायकीचा राहिला नाही. पिताजी, कारण ताम्रध्वज जगासमोर दिसतोय तो तुझ्यामुळे असेल तर माझ्यामुळे नाही, तुमच्यामुळे. माझ्या जन्मदिता आई बापाचे संस्कार माझ्यावर घडले. त्या रणभूमीवर युद्धात तुमची पुन्हाही ठेवण्याचं कारण आहे. हे जर तुला पूर्वी कळलं माझ्या महतीपेक्षा माझ्या आई बापाने जन्म घेणाऱ्या बापानं हे यज्ञाचा घाट का घातलाय? अरे लहान असल्यापासून तुला ज्ञात आहे हे यज्ञ कंकणाने हाती का बांधले. एक दिवस तरी माझ्या देवाचं दर्शन मला होईल. पण तुझ्या सगळ्या सैतानानं अरे निष्ठूर म्हणून सुद्धा माझ्या दयेच्या देवाला शत्रूने दूर फेकले. सांगण्याचा अधिकार संपलाय तुझा. नाही पिताजी, पिताजी नाही. मी वाटल्यास तुमच्या समोर क्षमा मागतोय, पण ज्यावेळी वैरी पक्ष माझ्या समोर उभा राहिला आणि वैरी ज्यावेळी उभा राहतो त्यावेळी मग तो पुढे असू दे प्रतिपादन या नात्यानं थटत असताना केवळ वैराला त्या
माझ्या ध्येयामुळे तुम्ही भागलाय पण हे सर्वस्व करून तरी या तुझा मोठेपणा काहीच नाही ना. अरे स्वतःच्या पराक्रमावर ठरणारी तोफ हवी. त्याला युद्धात जर सिद्ध केलं असतं आणि मान्य केलं पण जन्म देणाऱ्या माता पित्याची पुन्हा स्वतःचा मोठेपणा जगाला बोलवतोय. अरे माझ्या पोटी जन्माला आला असता त्याच वेळी तर मी स्वाभिमानानं म्हटलं असतं. माझ्या मस्तक एकच कलंक लागला असता. राजा मयूर ध्वजनी पुत्री आहे त्या जन्माला साथ ती पुत्री घडवून त्या सामान्य जनतेला मला सांभाळलं असतं. तुझ्या सत्या कुल करंटला जन्माला घडवून मी माझा अस्तित्व संपवलं. हो माझं अस्तित्व पुराप्रमाणे तुला जपला. सारं सर्वस्व ज्ञान तुला दिलं. अखेर माझ्या देवाचा सन्मान माझ्या देवाचा मान तुला कळलेला नाही. अर्थात माझ्या बापाच्या पवित्र क्षणात माझा ब्रह्मांड सामावला आहे. तुम्ही दूर लेटला तर या ताम्रध्वजच्या जीवनाचा अर्थ काय राहिला. अरे जिथं बापाचं जीवन अर्थ शून्य केलंय. अरे बापाचं नाव निघून गेलंय. अर्थात या जन्मयाचा तुला जगण्याचा अधिकार हो जगण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही आज आमच्या मनाचा निर्णय घेतलाय. या सामान्य जनतेला वाटेल ते म्हणू द्या. एक पुत्र घातकी म्हणून माझ्या शुद्ध जनतेला कलंक लागला तरी चालेल. तुझ्या सुद्धा कुल करायचा जन्माला आणि या समाजावर भोग मिळाला हे मला तरी उचित करेल. म्हणून यावेळी काय चाललंय ते सांगा ना काय चाललंय आजपर्यंत काय योग्य चाललंय. महाराणी शुद्धमती स्वामी मला कळायला हवं. आजपर्यंत ज्या बाळाच्या शौर्याचे गोडवे गात होताने आज त्याच बाळाचं शिरकमल धडा वेगळं करायला निघालं. शस्त्र उगारलंय ना महाराज. कारण आज तुझ्या ताम्रध्वजाला त्याच्या कीर्तीला जर कलंक लावला तर या जगात धिक्कार करत असेल तर थोडी या जगाला दाखवण्यापेक्षा महाराणी शुद्धमती आई मला ऐकायला हवं काय घडलं. स्वतःच्या मुखानं तो अन्याय कबूल करतोय. त्याला मला बापाच्या शुद्ध चरित्राला कलंक लागलाय. त्याला या जन्माला साथ जगण्याचा अधिकार नाही. हे जरी सगळं सत्य असलं तरी सुद्धा नेमकं काय घडलं हे मला ऐकायचंय. हे महापत्र मला एक सांग. या रत्नपूरच्या साम्राज्यात 6 यज्ञ पूर्ण झाले. 7व्या यज्ञाला आम्ही प्रारंभ केला का माझ्या दयेचा देह साक्षात वैकुंठी जाणार आहे. या आणि या चारणानं काय केलं ज्याच्या मुखाने शब्द बाहेर पडले. परित्राणाय साधनाम विनाशाय दुष्कृतम धर्म संस्थापनातून संभाव्य उद्योगी. धर्माची पायमल्य अधर्माचा फैलाव लागला. म्हणून ज्या नारळाला स्वर्ग सुख तुच्छले केलं याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी 8व्या अवतार वसुदेव देवकी गोपाल कृष्ण माझा नारायण जन्माला सर सेनापती पदाचा अधिकार हो या 4 स्वाधीन मी केले. आमचं नाव लौकिक मातीमोल यानं केलं. मातीमोल केलं. जगत माऊली गोपाल कृष्ण आणि धनुधारी पाथ हवी प्रवेश केला.
महासंग्राम झाला आणि त्या संग्रामाचा धुमश्चक्री स्वतःचा मोठेपणा जगाला दाखवण्यासाठी या पोराला काय केलं माहितीये? काय केलं? आई बापाची पुण्याई बाळाच्या अग्रभागी ठेवली आणि माझ्या देत आले या पोराला जगण्याचा अधिकार नाही. थांबा, जे काही घडलं ते तुम्ही मला सांगितलं, पण बाळ मला तुझ्याकडून सुद्धा ऐकायचंय. एक अर्धांगिनी म्हणून त्यांच्यावर पूर्ण भरोसा आहे माझा, पण असं असलं तरी सुद्धा कोणता असा तुला राग आला? असं नेमकं कोणतं कारण घडलं? हा, हे मला कळायला हवं. ज्या पत्रिकेचा भावार्थ वाचल्यावर तो अश्वबंधन केला, त्याच्या मुक्ततेसाठी अनेक वीर आले हा, आणि अनेक वीराला ते पराभूत होऊन गेले. ज्यावेळी चंद्रधरी पार्थ माझ्यासमोर युद्धासाठी उभे राहिले, घनघोर युद्ध झालं खरं, पण ज्या पार्थानं निघालेले शब्द कोणते? की ताम्रध्वज, अरे तो अश्व आजपर्यंत आम्ही सोडीला अनेक योद्धे उभे राहिले, सर्वावर मात केली आणि जिथे अश्वाची गती देण्याचं कार्य करतोय तिथं जगात, या विश्वात आम्हाला कुणीही रोखणारा जगात वीर नाहीये. आणि म्हणून रागाचा फराक ज्यावेळी युद्ध चालू झालं, कारण अश्वबंधन केलं एक नाट्यवंत योद्धा आहे मी. ज्या वीर मातेनं मला जन्माला घातलं, ज्या वीर पुरुषार्थापासून माझा जन्म झाला, तो मी वीर आहे ना काय? पत्रिकेचा भावार्थ जाणून ज्याच्या की सामर्थ्य नाही मला त्याला समर्थन करावं, सत्यताची प्रण घेऊन शरण यावं. मी एक वीर दंड नाही ना, बाळ, मी त्याला शरण जाणं की समोरच्या वैराला पराभूत करणे हे वीराचं कार्य आहे. तू माझा बाळ आहे आणि म्हणून अगदी स्वाभिमानानं अभिमानानं ओर माझं भरून आलंय. थांब बाळ. स्वामी, खरं कारण काय आहे ते कळलं मला. पत्रिकेचा भावार्थ, जो कोणी वीर आहे त्याने संघर्ष करावा, नसेल तर दाते तृण घेऊन शरण यावं. बरोबर आहे, मान्य मला. आणि म्हणून त्याने संघर्षाला सुरुवात केली. ते तुमचं रक्त आहे, अर्थात ते शौर्य गाजवणं. आणि असं असताना त्यांनी जे केलं ते तुम्हाला अयोग्य वाटलं. यालाही कारण आहे. हा, मी असं का म्हणालो? वीराचं मरण हे समारांगणात ठेवलेलं असतं. 12 वर्षापर्यंत दुराश्रमात राहिला. त्या वेदवत्या ब्राह्मणाला सारं सर्वस्व ज्ञान दिलं, त्या ज्ञानाचा उपयोग केला असता मी त्याला दूषण केव्हाच दिलं नसतं. पण जन्मजन्माला मात्यापिताची पुंडळी पाण्याच्या अनुयायी घेऊन माझ्या देशाच्या देवाचा रथ जन्म सगळ्याचा अधिकार नाही. अधिकार तो तुम्हाला नाही, का? कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला द्यावं लागेल. प्रश्न तुझा? त्याला मी विचारलं, त्याने समर्पक सगळं सांगितलं. त्यापूर्वी तुम्ही सुद्धा सांगितलं, पण यातून मार्ग निघायला हवा. तुम्ही त्याला दूषण देता, त्याने अनहित केलं, अयोग्य वागलं असं जर तुमचं म्हणणं असेल, तुम्ही सुद्धा एक वीर पुरुष आहात. सौभाग्यधनी म्हणून आता विचारत नाही, तर एक न्याय देवता म्हणून मी तुम्हाला विचारते. विचार. मला न्याय द्यायला हवा तुम्ही. पत्रिकेचा भावार्थ ऐकून त्यांनी अश्वबंधन केलं आणि संघर्षाला सुरुवात केली. आणि जर का संघर्षाला सुरुवात केली नसती तर दाती तृण घेऊन त्याला शरण यायला हवं होतं. मग सांगा, समोर असणारा देव असो, दानव असो, क्षत्रिय असो, कुणीही असो, समजा हा पत्रिकेचा भावार्थ तुम्ही जाणीला असता, त्यांनी शौर्य गाजवलं हे तुमच्या मते हे चुकीचं आहे. मग मला एकच सांगा, काय? स्वामी राजे, त्याच्या जागी तिथं जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं?
कळेल मला? दादी महाराणी शुद्ध म्हणते हा भावानी आरी क्षणभरावर केलं आणि आमच्या रक्ताला आणि दुसरा देण्याचा प्रयत्न केला, पण क्षणभर का असेना पती आणि पत्नी एक संसार फिरत आहे. त्या रथात पती रथी आणि पत्नी सारथी. सारथ्य कर्म करणारी पत्नी जर कुशल नसेल, रथाचा काही उपयोग नाही. बायको सुशिक्षित असावी आणि तिच्याचमुळं माझ्या जीवनात घडलेला अंधकार आज माझ्या बायकोनं दूर केलाय. स्वाभिमानानं माझ्या बायकोचं नाव या साम्राज्यात मी सांगेन. बाळ क्षमा करे मला. नाहक माझ्या देवातून छत्रपतीने दूर फेकल्यामुळं अरे देवामध्ये असणाऱ्या आत्म्याचा प्रेम भावना या भावने होती. मी भावनेची आहारी गेलो. पुराय जन्मदाता बाबूला क्षमा कर. बायपास होतो तुझ्या नाही नपेक्षा बाळ हत्या आज माझ्यातून घडली असती. माझ्या मुलाचा घात जर केला असता तर या जन्माचं अपघात झाली असती. युवराज आपण जे केला ते योग्यच केला आणि त्याला मी दुजोरा देतो. आवाज हे धीर मला हे मरण बरे वाटते, मला हे मरण बरे वाटते, मला हे मरण बरे वाटते, मरण बरे वाटते, मरण बरे वाटते, मला हे मरण बरे वाटते, मला हे मरण बरे वाटते, मला हे मरण बरे. मनाची इच्छा पूर्ण करण्याच्या हेतून मयूर ध्वजाच्या दरबारी मासागमन झाले. आपण आल्याचे जाणव. राजा मयूर दरबाराचा विषय हा तो शब्द करणी पद्धत होऊ लागले. दोन्ही अधिक अखंड पुढे असू द्या सन्मानपूर्वक स्वागत करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. संपूर्ण देहाचा निरीक्षण हे ब्रह्मच आहे. ताम्रध्वज आपल्याला प्रणाम करतो. हे बालका, दोन हात तिसरं मस्तक नमवून माझ्या चरणी लीन झालास. आशीर्वादास पात्र ठरलाय. हा वृद्ध ब्राह्मण आपल्याला आशीर्वाद देतोय. कल्याण होईल, कल्याण होईल. आपली पावलं इथपर्यंत घडली आहे. आपल्या मुखातून माझ्या पितृदेवतेचा हात देण्याचं कार्य केला. अर्थात चला पितृदेवते ब्राह्मणाचं आगमन ब्राह्मण आपल्या दारी झालंय. म्हणजे रक्तपुत्र समाजामध्ये एका संपादी ब्राह्मणाचा शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. कल्याण वस्तू, कल्याण वस्तू. बरेच दिवस झाले असे ब्राह्मण केव्हाही राजप्रसादी आलेले आहेत. सारे वेदवक्ते वेद श्रोते विद्वान महान पंडित यज्ञात अविर्भाग घेत आहेत, मंत्राचा जयजयकारी करतायत. पण नाविन्यपूर्ण ब्राह्मण आज आम्ही पाहिले. यतिराज याव रत्नपुत्र साम्राज्यात आपलं स्वागत आहे. हे राजन, आमच्या आगमनानं आपला मन संकोचित झालंय, पण कारणावातून कधी क्रिया करतेस. नाव काय म्हणाला? माझं नाव कृष्णा ब्राह्मण. काय? कृष्णा ब्राह्मण. कृष्ण? हो. असो. येण्याचं कारण काही कळेल का? कारणावातून कधी क्रिया घडत नाही राजा. याला कारण आहे, फार मोठ्या अपेक्षेला मी इथं आलोय. अपेक्षा भंग होणार नाही. इच्छा, दातृत्वासाठी आम्ही कायम कारण सुरक्षित मला आहोत. ज्ञात आहे, मला आत्मविश्वास आहे, या ब्राह्मणाची इच्छा तुझ्याच करी पूर्ण जे होईल. काय हवं आणि असेल. म्हणून मी इथं आलोय. धन धन असणार का हिरे माणिक
भंडारखाना उघडा करून ठेवेन तुमच्या या गरीब ब्राह्मणाला याचा काय उपयोग आहे? काही नाही. जे ज्या माणसाला हवं असतं ते त्यावेळी त्याला मिळतं, नाटक त्याच्यातून शिकव. तो समाधानी असतो. माझ्या कलेचा गौरव करण्यासाठी कैलासवासी विनायक पालव विनायक धोंडू पालव यांच्या स्मरणार्थ त्यांची नाथ स्वरा आणि दिव्या यांच्याकडून हे बहुमोल पारितोषिक आले. त्यांचे आभार मानून या बहुमोल बक्षिसाचा स्वीकार. त्याचप्रमाणे माझी बहीण सुजाता वराडकर, त्याचप्रमाणे प्रकाश सडवेलकर आणि आमचे मित्र अजित नार्वेकर यांच्याकडून सुद्धा माझ्या कलेसाठी बहुमोल पारितोषिक आले. सुजाता वराडकर, प्रकाश सडवेलकर आणि अजित नार्वेकर यांचे आभार मानून या बहुमोल बक्षिसाचा स्वीकार. त्याचप्रमाणे पांडुरंग गावकर यांच्याकडून बहुमोल पारितोषिक आले. पांडुरंग गावकर यांचे आभार मानून याचा स्वीकार. तसेच श्री बाबू केरकर राहणार वेंगुर्ला यांच्याकडून माझ्या कलेसाठी 500 रुपयांचं बहुमोल पारितोषिक आले. बाबू केरकर यांचे आभार मानून या बहुमोल बक्षिसाचा स्वीकार. त्याचप्रमाणे संजय मांजरीकर यांच्याकडून माझ्या कलेसाठी, माझ्या अभिनयासाठी बहुमोल पारितोषिक आले. त्याचप्रमाणे मित्र एकनाथ गोठणकर, माफ करा, आमचे मित्र एकनाथ मालवणकर यांच्याकडून माझ्या कलेसाठी बहुमोल 200 रुपयांचं पारितोषिक आले. त्यांचे आभार मानून याचा स्वीकार. तसेच मोहन बेदरे राहणार आकेरी हुमरस यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं बहुमोल पारितोषिक आले. त्यांचे आभार मानून याचा स्वीकार. त्याचप्रमाणे विजय आकेरकर राहणार चिंचपोकळी यांच्याकडून माझ्या कलेसाठी 1000 रुपयाचं बहुमोल पारितोषिक आले. विजय आकेरकर राहणार चिंचपोकळी या नाट्यप्रेमींचे, त्याचप्रमाणे बापू केरकर, सुजाता वराडकर या सर्वांचेच आभार मानून या बहुमोल बक्षिसाचा स्वीकार. हे राजन, मी इथं आलोय तर माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आपल्या माझी पूर्ण व्हावी ही महत्वाकांक्षा आहे माझी. जरूर पूर्ण केली जाईल. पण प्रथम मला वचन हवं. वचन हो वचन. वचन हा? आपल्या शब्दावर विश्वास ठेवा. माझ्यावरतीच माझा विश्वास नाही तेव्हा मी दुसऱ्याच्या शब्दावर आणि वचन दिल्याशिवाय तुम्ही काही मागणार नाही. येणार वचन माझ्या देशाने वैकुंठ वास्तव्य जगत पालक महाविष्णू त्याला साक्ष ठेवून मी अभिवचन देतोय. असेल ती इच्छा राजन, झालं माझ्या मनाचं समाधान. जे का हवं असेल ते मला. मग ऐक माझी इच्छा. मी आणि माझा पुत्र काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना आमच्यावरती एक संकट ओढवलं. संकट हो, दुराव संकट निर्माण झालंय. तुम्ही जात असताना काय म्हणाला? आमच्यावरती संकट. कुणी आणलेलं संकट? इथं कोणाचाही उपयोग होणार नाही असं भयानक संकट आमच्यावरती आलं. म्हणजे तुला माहिती का, एका व्याघ्रानं काय? माझ्या पुत्रावरती नाही, याचा काही उपयोग होणार नाही. यापूर्वी कधीही घडलं नाही, याच्या नंतरही घडणार नाही. अशा तर तिथं घडलं गेलं. माझ्या बाबतीत घडलं गेलं. त्या व्याघ्रानं माझ्या पुत्रावरती झळ घालताच व्याघ्र अचानक बोलू लागला. व्याघ्र बोलू लागला. अहो संशय. व्याघ्र बोलू लागला. व्याघ्र बोलू लागला. ब्राह्मण खरं सांगता ब्राह्मणाचा शब्द आहे. ब्राह्मण कधी असत्य भाष्य करणार नाही. बरोबर. तो व्याघ्र काय म्हणाला माहिती का, हे ब्राह्मणा, मी तुझ्या पुत्राला वाटली खाणार नाही, पण माझी एक अट आहे. मला नरमांस सवय. नरमांस जर का दिला असेल तर मी तुझ्या पुत्राची मुक्तता करेन. एवढंच त्यासाठी जरूर आपली माझा पुत्र मला हवाय. माझा मला फक्त नरमांस सवय. कारागृहाच्या ठिकाणी अनेक कैदी आहेत. आज तर उद्या त्याला फाशी देणार आहोत. ज्याला गुन्हा केले त्याला शास्त्री ठेवले. एखादा त्रास केला आणि नरमांस नाही राजा, नरमांस हवाय ते कुणाचं माहिती आहे का? पुण्यवंताचा वय. ज्याने पाप केला, अपराध केला, त्याला तू कैदी बनवलंस. ते पापी आहे. त्या पाप्याचा मला मांस नको आहे. पुण्यवंताचा मांस मला हवाय. अपराधी व्यक्ती ज्याने गुन्हा घडवलाय ते पापी आहे. हो, आणि त्याला मांस हवाय